नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 तसेच इंटरनॅशनल वुमन्स डेच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीने महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम विधान भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या चर्चासत्रात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सर्वपक्षीय महिला आमदार, तज्ज्ञ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला शेतकरी तसेच महिला अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. मातीत श्रम करून शेतीला बळ देणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वान कृषी क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करणाऱ्या महिला शेतकऱ्यांच्या योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले. राज्य सरकारचे धोरण स्पष्ट असून महिला सशक्तीकरण हेच कृषी समृद्धीचे सूत्र असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कृषी विभागाच्या योजनांमध्ये महिलांना प्राधान्य देण्यात आले असून किमान 30% लाभ महिला वर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. PM किसान योजनेतून राज्यातील सुमारे 18 लाख महिला शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे, तर महाडीबीटी पोर्टलवर सुमारे 22 लाख महिला शेतकऱ्यांची विविध योजनांसाठी निवड झाली आहे. सन 2026च्या अर्थसंकल्पातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक नवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत. ग्रामीण महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान अधिक सक्षम करण्यात आले आहे. तसेच लखपती दीदी अभियान अधिक व्यापक करून लाखो महिलांना अधिकृतदृष्ट्या सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नमो ड्रोन दीदी योजनेद्वारे महिलांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यावर भर दिला जात आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांचा शेतीतील सहभाग राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असून शेतीच्या संपूर्ण मूल्य साखळीत महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. बदलत्या काळात अनेक महिला शेतकरी आपल्या कर्तृत्वाने पुढे येत असून हा अभिमानाचा विषय असल्याचे मान्यवरांनी सांगितले. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.